हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज बघा मी चालले शूटला आणि कामं सगळे पडून आहेत. चहा पाणी पण व्हायचं आहे आमचं, भांडे कपडे पोछा सगळंच व्हायचं आहे. आणि आता मी करते चहा वगैरे. आणि तुम्हाला मी जे सांगितलं होतं ना, जे शूट रिसेप्शनिस्ट होती तिची आज हळद आहे. आणि काल ऋतुजाचा पेपर होता आणि आतापर्यंत ऋतुजाचे पेपर चालू होते आणि अभ्यासासाठी काही तेवढा म्हणजे वेळ नाही मिळत होता ना, म्हणून मी काही इतके दिवस व्हिडिओ नाही टाकले, 2-3 दिवस. तर म्हटलं आज चला, आज मी कालचा ऋतुजाचा पेपर कंप्लीट झालेला आहे. तर मी आज बघा चालली शूटला. ती रिसेप्शनिस्ट जी होती ना, तिची आज हळद आहे आणि त्यासाठी मला जायचं आहे. संध्याकाळी हळद आहे तिची, 4-4:30ला मला निघायचं आहे. तर आता बघा करते चहा पाणी. तुम्ही राहा माझ्यासोबत कंटिन्यू आणि व्हिडिओ स्किप नका करू. व्हिडिओमध्ये जी ॲड लागते ती ॲड पूर्ण पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते मी थोड्या वेळात. ते साय काढा त्यातली, घ्या खा. प्लेटमध्येच ठेव ना, खाणं व्यवस्थितपणे. हां खा, ठीक आहे. तर या फ्रेंड्स चहा प्यायला. तब्येत अजूनही माझी तेवढी काही ठीक नाही बरं का. अजून म्हणजे आता मला ग्लाससुद्धा पकडता नाही, तेवढे मला मुंग्या येतात. आज कोमलने चहा बनवलेला आहे आणि आम्ही पित आहे. काय करत आहे? अभ्यास करता. जमतंय? करताच येत नाही, असंच होतं. मग आता कसं करू? डोकं पण खूप दुखून राहिलं. मग आता कसं करावं, कसं करू आता सांग आता. पाय पण दुखून राहिला, बसताच येत नाही. असं केलं तरी दुखते आणि असं केलं तरी दुखते. मग आता कशी काय करशील करावं अभ्यास? आता? बरं ठीक आहे, बघू आता. काय आधीसारखं प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. 2 पेपर झाले की मग टेन्शन नाही राहणार. तेवढं पेपर होईपर्यंत तरी काय. छोट्या बच्चांची स्कूल आहे. सगळी लहान अशी लटकूनच येते. हो का? मला म्हणे सीधे बैठो ना बेटा. हां मी मग म्हटलं नाही मॅम, बैठना ही नहीं आ रहा. तिला माहित नाही, तिला सांगितलं नाही तू ब्रेस घातलाय? मला थोडे देर रुक जाओ म्हणे. ब्रेस मन गरम भी खूप होते. हां. सगळं टेन्शनच आहे आमच्या मागे. आज तर मला शूटला जायचं आणि इतकं टेन्शन येत आहे बघा तिचं. इतकं टेन्शन येऊन राहिलं काही विचारू नका. भांडे बिंडे पडलेले आहे, काही करू वाटून नाही राहिलं. सकाळचे 11:30 वाजत आले, तर अजून काही कामं नाही झालेले, फक्त चहाच पिलो आहे. तर आता बघा ऋतुजाचं कसं करायचं ना, मला खूप टेन्शन येऊन राहिलं. आता मी ज्या शूटला चालली आहे, मी ते मला किराया द्यायचा आहे ना, त्यासाठी चाललेले आहे. आता ऋतुजाचं देव करू काही प्रॉब्लेम नाही येऊ, नाही तर मागच्या वेळेसारखा प्रॉब्लेम आला तर मी काय काय करणार. आणि तिला आता कसं आहे, थोडं थोडं सुरुवात झालेली आहे. डोकं दुखत आहे तिचं, जवळपास 1.5 आठवडा झाला असं तिचं डोकं दुखणं आहे. बस इथं तुला पण होऊन राहिला का काही प्रॉब्लेम? रक्त आलं माझ्या याच्यातनं, फोडा आला होता, रक्तच निघालं त्यात. गरमीमुळे फोडे येत आहे चेहऱ्यावर अजून. तर तुला तर नाही होऊन राहिला ना काही प्रॉब्लेम? सगळ्यांचंच डोकं दुखणे मागे लागले. आता औषध नाही ना त्यांना. आता किती दिवस झाले, 2.5 महिने होऊन गेले ना, 2.5-3 महिने होत आले असं. आता आमचं असं आहे, जेव्हा आम्हाला पूर्ण एकदम प्रॉब्लेम येते तेव्हा कुठे जाऊन मी औषध घेत आहे, असं चालू आहे. आता काय करावं. काही बचत गटाचं मी एवढं विचारलं होतं ना, काही ताईंनी म्हणजे काही उत्तरच दिलं नाही मला. म्हणजे मला अपेक्षा होती की काही ज्या नागपूरच्या ताई आहे ना, ॲटलिस्ट त्या मला काही हेल्प करतील बचत गट उचलण्यासाठी. तर मेडिसिन कसं घ्यावं ना मला काही कळणं झालं आहे. आता काय अजून 2 पेपर ऋतुजाचे बाकी आहे बघा. आणि मला किराया द्यायचा आहे, लाईट बिल द्यायचं आहे. आता कोणतं करू असं टेन्शन आलं आहे. तर आता कसं आहे, काल झाला ऋतुजाचा पेपर, खूप भीती वाटत होती काही प्रॉब्लेम नाही आले पाहिजे. कालचा तर पेपर झाला, पण आता औषध तिला घेणं जरुरी आहे. इंजेक्शन आहेत ना तिचे, इंजेक्शन आहे, मेडिसिन आहे. तर आता किराया मला कोणत्या हालतीत देणार, किरायाचं असं टेन्शन आहे ना, काही विचारू नका. किराया कोणत्या हालतीत मला द्यायचा आहे. बरं नाही आहे तरी मी जाणार. आता काय करता, मला बारीक कणकणी आहे, ताप आहे. जो माझा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये मला काय होते तुम्हाला सांगते, मला ब्रेस्टमध्ये दुखणं आहे. आता 1 महिना झाला. माझं जे प्रॉब्लेम आहे ते कसं आहे, मंथली जे आपलं येतं ना, तर ते मला येऊन गेल्यानंतर जे मला ब्रेस्ट दुखणं आहे ते 1 महिना आता बघा होत आला मला दुखणंच चालू आहे.
आणि मी ते इन्फेक्शन आहे, डग डायल्यूट आहे, मी काही औषध नाही घेऊ शकत आहे. काय करणार, त्याच्यामुळं मला सतत दुखणं आहे. ती गाठ आहे, ती गाठ रिमूव्ह करायला सांगितली आहे, नाही तर मग पुढे जाऊन खूप मोठी प्रॉब्लेम होऊ शकते असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कसं आहे, सगळं टेन्शन आहे. पण आता ऋतुजाचं कोणत्या हातीत करणं आहे. आज चालली आहे बघा शूटला. आता आवरते. आता पोछा केलेला आहे मी, आता पोछा झाला. आता भांडे आणि कपडे हे करून आता थोडंसं काहीतरी खायला बनवते. आता थोडासा त्या ताईने मला मदत केली होती, तर थोडासा तांदूळ आणला, 2 किलो तांदूळ आणले, 2 किलो आटा आणला आणि थोडीशी साखर, चहापत्ती आणि थोडंसं भाजीचं आणलं बघा, आलू कांदे, बस. याच्यावर काहीच नाही आणलेलं आहे. इतकं महाग झालेलं आहे आता हिवाळा संपत आला, आता लागल्या भाज्या सगळ्या महाग व्हायला. आता सगळं आता आमचं आता सगळं खाण्यापिण्याचं पण टेन्शन होणार असं वाटायला लागलं. पण कसं आहे, आधी राहण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, म्हणून आता मी पहिले किराया द्यायचा विचार करत आहे. आधी किराया देऊन देते. लाईट बिल द्यायचं आहे, 3 महिन्यापासून लाईट बिल पेंडिंग आहे. आता हिवाळा होता तर तुला थोडंसं कमी येत होतं बिल, आता माहीत नाही आता उन्हाळ्यात काय होते काय नाही. तरी 500-550 मला येत होतं आता हिवाळ्यामध्ये. कारण जे नाही का आजकाल काय होतं आहे गं, लागून येत आहे ना. ॲक्च्युली आमचं बिल इतकं कमी येत आहे, कसले टॅक्सेस लावत आहे, इतकं बिल येत आहे. तेच आहे, कर म्हणजे टॅक्स असतो. इतकं दिमाग आऊट आहे ना. आता बिल आले परत आणखी. आता म्हणतात भरा नाही तर कापून नेणार. तर आता कोणतं करू. पहिले आता एक बिल तर मी त्या ताईच्या ह्याच्यातनं दिलेलं आहे, अजून मला भरायचं आहे बिल 3 महिन्याचं. आता बिल म्हणजे कसं, मला टोटल 4 महिन्याचं बिल भरायचं आहे. तर आता किराया देऊ की लाईट बिल देऊ, बघतो आता कोणतं करायचं. तोपर्यंत आता आले ऋतुजाचं मेडिसिन घेणं आवश्यक आहे. असं आहे आता काय करावं. काम शोधत आहे, फोटोग्राफीचंच काम करून मला किराया, लाईट बिल हे करायचं आहे. आणि मेडिसिन आता कशी घेणार माहीत नाही. मी एवढं क्राऊड फंडिंगसाठी म्हणत आहे ना, पण आता कुणीच करत नाही. आता काय तेच चालू आहे आमचं बघा रोजचं. भेटतो थोड्या वेळात. आता कपडे करतो पटापटा, मला जायचं आहे, लेट होत आहे आज. तर कपडे करून घेतो आणि मला शूटला निघायचं आहे, लेट होऊन जाईल. किती वाजता बोलवलं आहे तिनं? आमच्याकडे घड्याळच नाही आहे, त्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो. घड्याळच आमचं खराब झालं होतं. त्या मोबाईलमध्ये नाही दिसत आहे का? मोबाईल कुठं आहे तो? चार्जिंगला लावला आहे का? त्याची पिन पण आता खराब झाली आहे. काय डोक्याला काय. तर किती वाजले बघ ना जरा. आता बघा मला 4:30-5 वाजता आता निघायचं आहे मला. कारण हळद आहे ना, हळद संध्याकाळचीच असते इकडे नागपूरला. तर आता हळदीसाठी निघायचं आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू. मी आता जरा काम आवरून घेते, कारण काम टाकून तर जाऊ नाही शकत, परत येऊन अजून काम असतं आहे. तर मग टेन्शन येते, त्यापेक्षा म्हटलं करूनच जाते. कधी आमच्या इथलं पाण्याचा प्रॉब्लेम येतो, तुम्हाला माहीतच आहे. तर आता काम करते आणि मग निघणार आहे मी. तर भेटूया थोड्याच वेळामध्ये. तर आता बघा कपडे केले, आता बसली आता थोडा वेळ. कसं करावं, नाही तर इतकं डोकं दुखत आहे. मग आता काय करू. डोक्याची गोळी दिली आहे तिला, डोक्याची गोळी दिली का? इकडे ये झोप. ये झोप, ये सरक साईडला कोमल, तू जरा झोपते तिला. असं आहे बघा टेन्शन. ह्या टेन्शनमध्ये आता तिला सोडून जावं लागेल आता शूट करायला. ब्लँकेट देऊ का? मग आता कशी करते, हे पण खराब झालं का गं? ब्रेसने नाही जमत आहे का? ब्रेस काढून कसं होईल. नीट झोप ना, अशी थोडी सरळ झोप म्हणजे बरं वाटेल. मी पाणी आण थोडं यासाठी कोमल. टाईट करून दे ब्रेस. अरे बापरे, तुझ्या हाताला ठीक आहे. ब्लँकेट थोडीशी हिच्या अंगावर. झोप थोडा वेळ. मळमळायचं बंद होते का बघ. खूपच दुखत आहे का गं? गोळी आता एक खाल्ली आहे ना मगाशी? मग आता कसं करावं यार, टेन्शनच आहे. झोप थोडा वेळ, ठीक आहे. झोप दिसतं. कसं करू गं मग, आज जाऊ की नको शूटला? जावं तर लागेल ना मला. कॅन्सल नाही करता येत, असं असते. पण आता जावं तर लागेल ना. कसं करावं आता. तू लक्ष देशील का हिच्याकडे?
असं आहे बघा, सगळं टेन्शन. काय काय करावं मला आता काही कळेना झालंय. खूपच टेन्शन आहे माझ्या मागे आता. तरी पण आता जावं लागेल. तेच तर आहे. फोटोग्राफर आहे का तरी? नाही, ते लोक पैसे जास्त मागतात. पैसे जास्त घेतात ते लोक. त्यांचा कॅमेरा असल्यावर तो जास्त घेतात. 2-2, 2,500 हजार, 4-4 हजार आहे. असं झडतं अचानक तिला खूप ताप आलता आणि पाय शेकवायला लागला होता. तू होती म्हणून मी काय करेन, हातात तिला तसंच होऊन राहिलं. सगळं टेन्शन आहे बघा, काय करावं आता काय कळेना. पण आज जाणं तर आहे. कपडे धुतले आणि थोडा वेळ येऊन बसले, कारण मला इतका हात दुखत होता माझा. कपडे वाळत घातले आणि बसली. आता काही कामातही मन नाही लागणार शूट करताना. सारखं डोक्यात तेच टेन्शन. स्वतःची तब्येत खराब वाटत आहे. तब्येत खराब आहेच ना, आता काय करावं. आता टेन्शन आहे. थोडंसं लक्ष दे तिच्याकडं. बचत गट मिळणं झालं आहे, आता काय करणार, सगळं टेन्शनच आहे. हॅलो फ्रेंड्स, तर बघा आता करून आली आंघोळ वगैरे मी. बरं नाही वाटत आहे, पण तरी पण आता जायचं आहे मला. काय म्हणतो ऋतू, डोकं दुखायचं राहतं की नाही? मग कसं मला फोन करत राहशील. मी हा फोन ठेवून जात आहे हां, आणि मला तिथे शूट पण नाही घेणं आलं ना, तर मी हा फोन नाही घेऊन जाते, तो घेऊन जाते रेडमी. त्याच्यात तर मला शूट पण नाही घेता येणार. हां, तरी 3-1 तास तर लागतीलच मला तिथे शूटला. हिच्याकडे लक्ष देशील कोमल? हां, ठीक आहे ऋतुजा. फ्रेंड्स, निघाली मी, पण मला पण बरं नाही आहे. आणि आता ऋतुजाचं पण खूप डोकं दुखत आहे. पण आता काय करता, डोकं तर तिचं खूप दुखत आहे, बरं नाही आहे. आणि अशा टेन्शनमध्ये ना, म्हणजे काम करणं खूप हार्ड असतं. डोक्यात तेच विचार चालू असतात. तिला एवढं बरं नाही आहे, कधी पण काय पण प्रॉब्लेम येऊ शकतो, असं सिच्युएशन आहे. आणि मी चालली आहे बघा. आता काय गेले म्हणजे जाण्याशिवाय तर काही गत्यंतर नाही. अशा हालतीत तिला सोडून जाणं म्हणजे, दोघी एकट्याच घरी राहणार आहे ना, ते सोडून जाणं म्हणजे खूप टेन्शन आहे, अवघड आहे. पण आता काय करता, मी शूट घेतलेलं आहे, जात आहे. आणि तर तुझ्याला एकटंच सोडून जावं लागतं आहे मला, म्हणजे कोमलच्या भरोशावर नाही का, आता सोडून जावं लागत आहे. हां, हो हो, येतो लवकर येतो. गाडीची चावी कुठे आहे? बॅटरी केलेली होती पण. लेन्सच नाही, एकच लेन्स आहे. कसं करशील? एकच लेन्स नाही. तिथे एखादा फोटोग्राफर असेल ना, त्याच्याकडून एखादी लेन्स घेऊन गेली नाही. एकच आहे ना सध्या. चला, काळजी घेशील स्वतःची. ते थोडं लक्ष दे रे हिच्याकडे जरा. गोळ्या घेऊन येतो मी डोके दुखीचे आता किती खाल्ल्या तिने, खाल्ली. एवढं नको खायला. राहते का तुझे दुखीने? आता कसं करावं? आरामशीर बघतो मी दुसरी एखादी डोकेदुखीची गोळी बघतो. ठीक आहे, जा. तर चला फ्रेंड्स, आता मी चालली आहे शूटसाठी. तर तिथे शूट अलाऊ नसतं ना, तर त्याच्यामुळे हा मोबाईल मी घरीच ठेवून चाललेली आहे. आणि हा माझा मोबाईल मी जो आहे तो मी घेऊन चाललेली आहे. बॅटरी आहे का याच्यामध्ये? नाही, हा एक मोबाईल आहे, तो घेऊन चाललेली आहे मी. आणि ऋतुजा, काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर, ठीक आहे ना? काळजी घेशील, ठीक आहे? जास्तच दुखत आहे का गं डोकं? गोळीन नाही आराम पडला? मग आता कसं कोमल, तू दुसरी गोळी आणून देते का हिला? एकच मिळते इथं, कुठे फार्मसी आहे? बरं, मी काय करते, काम करते, येताना मी काही टॅबलेट घेऊन येते, ठीक आहे? चला, तर मग आता मी निघालेली आहे. थोडंसं आणून दे अजून एक गोळी, नाही डोकं दुखायचं राहिलं होतं, ठीक आहे? हां, एक आहे का एक गोळी? हां, चला मग, बाय बाय. बाय होती. काळजी घे थोडी, बाय, लवकर ये. व्हिडिओचा मी इथेच एंड करते बघा. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना, आणि मला यायला खूप रात्र वगैरे होणार आहे.
तर आता मी आताच थकून गेली आहे, खूप थकल्यासारखं झालं आहे मला. तर म्हणून मी नाही का व्हिडिओचं इथे एंड करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.